सुधाकर बडगुजर हे त्याच्यावर पार्टी करतात आणि त्याचा फोटो आज मी सभागृहामध्ये मी हा पुरावा म्हणून दाखवलेला आहे। अजून पण फोटोग्राफ माझ्याकडे आहेत। हा सलीम कुत्ता आहे आणि हा सुधाकर बडगुजर आहे। त्याचबरोबर त्या पार्टीचे माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत आणि अजून फोटोग्राफ आहेत। गाणी गायली गेली, डान्स पार्टी गेली, दारूची पार्ट्या केल्या आणि त्या पार्टीचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ ह्याच्यामध्ये आहे, जे मी तुम्हाला ह्याच्यानंतर प्रत्येकाला देतो। मुद्दा आमचा असा आहे की जो दाऊदचा चवळचा साथीदार त्याच्याबरोबर उबाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगर त्याच्यावर पार्ट्या करत असेल, प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पार्ट्याच करू शकत नाही, पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो, तर या सुधाकर बडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय? कोण त्याचा गॉडफादर आहे? या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले, या सगळ्याची चौकशी व्हावी असं आम्ही सभागृहामध्ये मागणी केली। आदरणीय उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सभागृहामध्ये होते। माझ्याबरोबर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसेजी ह्यांनी पण या विषयाची काय गांभीर्य आहे, कुठल्या पद्धतीने ह्याच्यामुळे सामान्य नागरिकाच्या जीवाला धोका होऊ शकतो, या सगळ्याचा विषय त्यांनी पण मांडला। आमच्या आशिष शेलारजींनी पण हा विषय अतिशय गंभीर आहे आणि कोणीही राजकारण न करता ह्याच्यामध्ये उबाटा, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी हा विषय नाही। बॉम्बलास्टमध्ये हे 257 लोक मेले, ते काय कुठल्या पक्षाचा झेंडा घेऊन मेले नाही, ते निरपराध मुंबईकर होते। तर म्हणून प्रत्येक पक्षाने कुठलंही राजकारण न करता या बडगुजरला अटक करून, पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी करावी। काय नेमका त्याचा आणि या सलीम कुत्ताचा काय संवाद झाला, त्याचे काय संबंध आहेत? पार्टी करेपर्यंत अगर त्याचे संबंध असतील तर देशाच्या विरोधात कुठल्या पद्धतीचा कट रचला जातोय का? आणि ह्या लोकांना कोणाचा वरदस्त आहे, कोणाचा आशीर्वाद आहे? म्हणून मी मागणी केली त्या सुधाकर बडगुजरला लवकरात लवकर तुम्ही अटक करा। बडगुजरला प्रचंड विरोध केला होता, सभागृहात देखील तुम्ही त्याचे कसे दहशतवाद्यांशी संबंध आहे हे दाखवले होते। जर तो भाजपमध्ये आला तर तुमची भूमिका काय असेल? तुमचा भाजपमध्ये गेला त्याला विरोध आहे का? जर आणि तरवर आपण उत्तर देणं बरोबर नाही। आज तर त्याची हकालपट्टी झालेली आहे, आता त्याच्यानंतर ते काय निर्णय घेतात, कुठल्या पक्षात जाण्याचं नाही जाणार, त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य आहे। आज उद्या जाणार तर तिथे काय तुम्ही बोला, दर आणि तरवर काय, तेव्हा नागपूरला येईल ना मग प्रवेश त्याचा झाल्यानंतर। थँक्यू।